आज आपण मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसन्नवला या अभंगावर भाग 2 मध्ये निरूपण पाहणार आहोत. कारण भाग 1 मध्ये आपण या संपूर्ण अभंगाचा वाच्यार्थ पाहिलेला आहे. आता आपण या भाग 2 मध्ये संपूर्ण अभंगाचा आध्यात्मिक अर्थ पाहू. प्रथम मी आईसाहेबाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो व मी या चारही भावंडाला विनंती करतो की मी अज्ञानी आहे, मला बुद्धिहीन असलेला प्राणी आहे, मात्र त्यांच्या पायाचा सेवक आहे, दास आहे. तर माझ्या मुखावाट या मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी या अभंगाचा, संपूर्ण अभंगाचा आध्यात्मिक अर्थ माझ्या मुखावाट वधवून घ्या. कारण मला कसलंच ज्ञान नाही, रेड्याचा जातीचा मी आहे, मात्र त्यांच्या पायाचा सेवक, पायाचा दास आहे. म्हणून या चारही भावंडाच्या चरणी कळकळीची विनंती करून मी अभंगाचा आध्यात्मिक अर्थ मांडण्यास सुरुवात करतो. या अभंगाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे अभंगाचे पहिले चरण होय. पहिल्या चरणात आलेली मुंगी होय. जोपर्यंत मुंगी या शब्दाचा अर्थ कळणार नाही तोपर्यंत अभंगाचा गूढार्थ किंवा गूढ काहीच कळणार नाही. म्हणून या मुंगी या शब्दाभोवतीच संपूर्ण अभंगाचा गूढार्थ दडलेला आहे. मग बाकी सारे चरण या पहिल्या चरणाभोवतीच फिरतात. म्हणून जोपर्यंत पहिल्या चरणामध्ये आलेली मुंगी नीट समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. नाहीतर साऱ्या अभंगाचा अर्थ क्लिष्टदायक होईल किंवा आपल्याला तो कळणार नाही. म्हणून मुक्ताबाई आईसाहेब पहिल्या चरणातील मुंगी उडाली आकाशी म्हणून खरेच कुणाला संबोधले असेल हे लक्षात आणून देण्यासाठी आईसाहेबांनी पुढच्याच ओळीमध्ये तिने गिळले सूर्यासी असे म्हटलेलं आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते की किंवा यावरून आपणास ठामपणे सांगता येते की जी मुंगी आकाशात उडून सूर्याला गिळकृत केल्यानंतरही स्वतःचे अस्तित्व टिकवू शकते किंवा जी सूर्याच्या दाहालाही स्वतःमध्ये सामावून घेऊ शकते आणि सूर्याच्या प्रखरतेचा जिच्यावर अजिबात परिणाम होत नाही, त्यामुळे ती वस्तू सूर्यापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यशाली असलीच पाहिजे. मग ती नक्की अविनाशी स्वरूपातील एखादी वस्तू असलीच पाहिजे किंवा अवस्था तत्व नक्की असावे जिच्यामध्ये सूर्यापेक्षा अनंतपट सामर्थ्य दडलेले आहे. मग अशी वस्तू किंवा अशी अवस्था कोण असेल याचा शोध घ्यायला हवाच. मग याचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर आपल्याला भगवद्गीतेचा आधार घ्यावाच लागेल. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान पार्थाला उद्देशून सांगतात की गीता अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 23 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये अध्याय क्रमांक 2 मध्ये अर्जुनाला याबद्दल सांगतात. या आत्म्याचे कोणत्याही
शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविता येत नाही. या तिन्ही लोकांमध्ये अस्त्र शस्त्राने मारता येत नाही. नव्हे ज्याचे अस्तित्वच संपवता येत नाही. कायम अविनाशी स्वरूपात राहणारे तत्व म्हणजे आत्मा होय. म्हणून परिणामी या अभंगाच्या पहिल्या चरणात मुंगी म्हणून आईसाहेबांनी यांनी आत्म्यालाच संबोधलेले आहे हे ठामपणे इथं निश्चित झालेले आहे. कारण आत्म्यावर केवळ सूर्याचाच नव्हे तर पंचमहाभूताचा सुद्धा परिणाम होत नाही, प्रभावही जाणवत नाही. आत्मा हा पंचमहाभूतापेक्षा अनंत पटीने सामर्थ्यशाली आहे. म्हणूनच या अनंत सामर्थ्यरूपी आत्मज्ञानाच्या जोरावर सूर्यालाही गिळकृत करण्याची क्षमता त्याने स्वतःमध्ये समावलेली आहे. हे देहरूपी जीवाने कधीच विसरू नये असं मुक्ताबाई म्हणतात. याला आपण आपल्या जीवनामध्ये अंडरलाईन करून घ्या. कारण देहरूपी जीवाने हे कधीच विसरू नये असं संत श्रेष्ठ मुक्ताबाई या अभंगामधून म्हणतात. पुन्हा अभंगावर आपण दृष्टिक्षेप टाकल्यास अशा अलौकिक दृष्टीने आत्मरूपी मुंगीच्या सामर्थ्याचा विचार केल्यास आपणास हे कळून येईल की नक्कीच ही कुटरचना आहे. हे संत साहित्याचे वैशिष्ट्य असते, जी वरवर पाहिले तर समजायला सोपे वाटते, मात्र पण तिच्यात व्यक्त झालेल्या अनुभवाची संगती जुळत नाही. त्यामुळे शब्दार्थ समजूनही संपूर्ण अभंगाचा अर्थ कळत नाही. उदाहरणार्थ मुंगीने उड्डाण करून सूर्याला गिळणे, वांज स्त्रीला पुत्र होणे, विंचवाने पाताळात जाऊन शेषाच्या माथ्यावर पाय देणे आणि माशीने घारीला जन्म देणे, या साऱ्या वर्णनात व्याकरण संगती असली तरी व्यावहारिक संगती कोणालाच पटत नाही. त्यामुळे आपण कोड्यात पडतो आणि ही रचना दुर्बोध आहे असे आपल्याला वाटते. अशावेळी तिच्या अर्थाचा उलगडा होण्यासाठी माऊलीला अभिप्रेत असलेली अलौकिक अनुभूती समजून घेणे आवश्यक वाटते. म्हणून त्याविषयी या रचनेचा उलगडा होऊ शकत नाही. ही घन आध्यात्मिक अनुभूती समजून घेण्यासाठी या अभंगातील अभूतपूर्व घटिका विषयी काही प्रश्न ध्यानात घ्यावे. कारण हे प्रश्न ध्यानात घेतल्याशिवाय आपल्याला या अभंगाचा गूढार्थ किंवा गूढ आपल्या लक्षात येणार नाही. या अभंगात मुंगी कोणास म्हटली आहे, तिने सूर्याला गिळले म्हणजे काय झाले, वांज स्त्रीला पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते, विंचवाला पाताळात जाऊन शेषाच्या माथ्यावर पाय देण्याचे सामर्थ्य कुठून आले, माशी घारीला कशी काय जन्म देऊ शकते, ही सारी नवलाई पाहून मुक्ताबाई का हसली. या साऱ्या प्रश्नाची उत्तरं मिळविण्यासाठी आपण अध्यात्मातील एक मूलभूत प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करू. आपला प्रश्न आहे कोहम संताचे व तत्वज्ञानाचे. त्याला उत्तर आहे सोहम. सोहम याचा अर्थ मी कोण आहे, हे त्याचे उत्तर होय. वेगळ्या शब्दात असे म्हणता येईल की मानवी जीवनाच्या देहरूपी झाडावर दोन पक्षी आहेत. एक जीव आहे, दुसरा शिव आहे. या दोघाची भेट होते म्हणजेच जीव आणि शिवाची गाठ पडते, तेव्हा सारा आंतरविरोध लोप पावतो. सद्गुरू प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती याची
म्हणजेच योग आणि बोधाची सांगड बसली की मगच ज्ञान पूर्णत्वाला येते आणि त्या त्या क्षणी ज्ञानात एक तू कैवल्यम अशी त्या ज्ञानानेच अनुभूती होते. मग मनुष्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती होते. हा सांगण्याचा विषय नाही, हा प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. हीच खरी जीवनाची अवस्था आहे. त्याच स्थितीला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्या स्थितीला जाता येते. मात्र त्या स्थितीचे शब्दाने वर्णन करता येत नाही. मग जीव शिव ऐक्यता मी आणि तो वेगळा राहत नाही. मी म्हणजे जीव उर्फ जीवात्मा, तो म्हणजे शिव उर्फ परमात्मा. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. लाक्षणिक अर्थाने ब्रह्माचा अंश माझ्या ठिकाणी आहे. व्यापक अर्थाने असेही म्हणता येईल की सर्वत्र जर तोच भरून राहिलेला आहे तर तो माझ्यातही आहेच. अशी जीवात्म्याला जाणीव झाली की तो सर्व विश्वाला गवसणी घालतो, त्याला व्यापून टाकतो, असं आईसाहेब म्हणतात. म्हणून तो भेदातील आणि द्वैतातील बनतो. आत्मानुभूती हीच चीजच वेगळी आहे. ही शब्दामध्ये आत्मानुभूती, आत्मप्रचिती ही शब्दामध्ये सांगता येत नाही. ब्रह्मज्ञान जेव्हा अनुभूतीने स्थिर होते तेव्हाच ते खरे असते. योग आणि बोध हे जीवरूपी दोन पंख आहेत. हे दोन पंख नसतील तर जीवरूपी पक्षी चिदाकाशात झेप घेऊ शकणार नाही, परब्रह्माचा होऊ शकणार नाही. येथे मुंगी म्हणजे जीवात्मा आणि सूर्य म्हणजे परमात्मा. परब्रह्म आता मुंगीने सूर्याला गिळणे म्हणजे जीवात्म्याच्या दृष्टीची क्षितिजे विस्तारली. मासी व्याली घार झाली म्हणजे जीवात्म्याच्या चिमुकल्या जाणीव बीजाचा विशाल वट वृक्ष इतका विस्तार झाला. हे सारे परिवर्तन मुक्ताईने अलिप्तपणे न्याहाळले. ही अवस्थांतर तिने सहजपणे समजून घेतले. हे प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये हे अवस्थांतर सहजपणे समजून घेतले पाहिजे. थोडक्यात जीवात्म्याची दृष्टी व्यापक झाली, त्याची क्षितिजे विस्तारली आणि त्याने अवघे विश्व कवटाळले. याचा अर्थ जेव्हा जीवात्म्याने अज्ञानपटन नाहीसे झाले, कारण प्रत्येक जीवात्म्याचे हे अज्ञानपटन नाहीसे झाले, तेव्हा त्याची दृष्टी दिव्य व व्यापक बनते. त्याला आत्मस्वरूपाची ओळख पडते आणि तिच्या विस्तार रूपाने परमात्म्याला गवसणी घालते. ही आध्यात्मिक भूमिका एकदा स्वीकारली की अशक्य गोष्टी शक्य होतात. मग मुंगीचे उड्डाण आणि तिचे सूर्याला गिळणे अवास्तव वाटत नाही. वान स्त्रीची पुत्रप्राप्ती शक्य वाटते. तसेच विंचवाने पाताळात गमन आणि शेष तांडन गम्य जाणण्यास योग्य ठरते. मासी व्याली घार झाली हा शब्दबंद अभूतरम्य न वाटता शिवकारक वाटतो. आईसाहेबाच्या अभंगाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आणि चमत्कारी कृतीजन्य आहे, यात शंकाच नाही. कारण त्यामुळे दोन पातळ्यावरील अर्थावलोकन सूचित होतात. त्यापैकी एक पातळी
व्यावहारिक स्वरूपाची आहे, दुसरी लौकिक स्वरूपाची असून ती वस्तुदर्शी अनुभव व्यक्त करणारी आहे. दुसरी पातळी ही अलौकिक आध्यात्मिक स्वरूपाची असून ती आत्मसाक्षात्कारी अनुभूती सूचित करणारी आहे. म्हणून सारांश रूपाने असे म्हणता येईल की मुंगीसारखा नगण्य जीव, वान स्त्रीसारखी निर्मिती शून्य मादी, विंचवासारखा तुलनेने कमी विषारी व मंदगती कीटक, माशीसारखा क्षुद्र जंतू ही जणू मूळ पामर जीवात्म्याची रूपे आहेत. पण हा जीवात्मा आत्मसाक्षात्काराने जेव्हा आपल्या जाणीवेच्या कक्षा विस्तारतो, आपल्या आकलनाची क्षितिजे व्यापक करतो, तेव्हा त्याच्या जीवनात अनन्यसाधारण स्थित्यंतर घडून येते. मग मुंगीला उडण्याचे सामर्थ्य लाभते आणि ती तेजस्वी सूर्याला गिळून टाकते. वान स्त्रीला पुत्राला जन्म देते व मातृपद या जगामध्ये भूषविते. विंचू सर्पसम्राट शेषाला नमिळतो आणि माशी दृढ शरीरव्याधीच्या घारीला जन्म देते. जीवात्म्याच्या या मानसिक अवस्था तरांचे हे नेमके शब्दांकन आहे. हे महत्त्वाचं आईसाहेब सांगतात. हे जीवात्म्याच्या मानसिक अवस्था तरांचे हे नेमके शब्दांकन आहे. हे आत्मप्रचिती प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. कारण येथे अकालात्मक प्रत्यंतर आल्याशिवाय, अकालात्मक म्हणजे स्वतःला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे जीवात्म्याच्या जीवनदृष्टीतील परिवर्तनाचे हे चित्र पाहून तत्वदर्शी मुक्ताई प्रसन्नपणे हसते. तिच्या हास्यात जणू संवेदनशील मुलीची निरागसता आणि चिंतनशील धुरंदीची परिपक्वता आढळून येते. थोडक्यात केवळ आत्मप्रेरणेच्या जोरावर मुंगीरूपी जीवात्म्याने ज्ञानरूपी आकाशात आगमन केले आणि स्वयंप्रकाशित चैतन्याला आत्मसात केले. ही खरी नवलाची बाब आहे असं आईसाहेब म्हणतात. असे जेव्हा घडते तेव्हा म्हणजेच जीवात्म्यातील चैतन्य आणि विश्वचैतन्य याचे मिलन होते. तेव्हा अनेक अशक्य गोष्टी मग शक्य वाटतात. त्यामुळे या अभंगातील रचना किंवा या अभंगाची खोली, वैचारिक आणि आध्यात्मिक खोली अत्यंत गहन आहे. कारण या आईसाहेबाच्या अभंगावर माझ्यासारख्या पामर माणसानं अधिकार नसताना बोलण्याचा प्रयत्न केला. माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. ना योग्यता ना अधिकार, फक्त त्या चारही भावंडाचा सेवक पायिक दास आहे. त्या पांडुरंगाचा दास आहे. दास असल्यामुळे त्यांच्याच चरणी मी विनंती करून या अभंगावर विवेचन मांडलेलं आहे. ते जे चांगलं असेल ते त्यांची कृपा आहे. जे वाईट शब्द माझ्या मुखावाटे गेले असतील ते माझं पाप, माझं प्रारब्ध असं मी समजतो. ते वाईट शब्द माझे म्हणून तुम्ही बालक म्हणून ते स्वीकारा. आणि जे चांगलं आहे ते या माझं नाही, या चारी भावंडाचं आहे. त्यांनी माझ्या मुखावाटं ते वधवून घेतलेलं आहे. म्हणून मी परत या आईसाहेबाच्या चरणी
व या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून त्यांच्याच चरणी हे झालेलं निरूपण मी भावपूर्ण श्रद्धापूर्ण त्यांच्या चरणी समर्पण करतो व माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम देतो. आता मी 2 शब्द कोरोनाबद्दल बोलतो. कोरोनाचे आकडे दररोजची दररोज या जगामध्ये वाढत आहेत, त्यामुळे आकडे सांगणं बरोबर नाही. आपण आपल्या घरी राहा, सुरक्षित राहा, आपण आपली काळजी करा आणि आपण आपल्या कुटुंबाची काळजी करा. तसे माझी एकच विनंती आहे, आपण ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारायाचा हरिपाठ आहे, सर्व संतांचे ग्रंथ आहेत, अभंग आहेत. तर एक माझी प्रत्येकाच्या चरणी कळकळीची विनंती आहे की ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी ही आपल्यासाठीच आहे. ती ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 5 तरी ओळी आपण दररोज नित्य नियमाने वाचाव्या. त्याचा अर्थ नाही कळाला तरी चालेल, कारण अर्थ तुम्ही ज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावर त्याचा अर्थ कळण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तो अर्थ तुमच्या आत्मदेवाला त्याचा अर्थ विचारा. आतूनच त्या ओळ्याचा अर्थ नक्की ज्ञानोबाराय तुम्हाला सांगतील असा माझा ठाम विश्वास आहे. एवढी माझी दृढ श्रद्धा आहे, माझी अनुभूती आहे, माझी प्रचिती आहे. म्हणूनच मी तुम्हाला ठामपणे विश्वास देतो. आपण या चारी भावंडाच्या चरणी शरण जा. यांचे अभंग असतील, यांचे सर्व या संतांचे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाचं निरंतर आपल्या जीवनामध्ये चिंतन करावं. नक्कीच आपल्याला आपल्या अपेक्षा जे आहेत ते पूर्ण करण्याचं काम हे चारी भावंड नक्की करतील. भगवान परमात्मा आपली इच्छा पूर्ण करील हा माझा ठाम विश्वास आहे. परत आपणही साधू सर्व संत आहात, म्हणून आपल्याही चरणी साष्टांग दंडवत घालून मी माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम देतो. आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण मला पुढील व्हिडिओ बनविण्यासाठी तुमचा एक आशीर्वाद किंवा प्रसाद म्हणून मला उत्साह लाभेल एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. आणि झालेले निरूपण या चारही भावंडाच्या व तुमच्या चरणी समर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.